नमस्कार. आशिष दत्तू यूट्यूब चॅनल ऑफिशियल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण असेच एक क्रिकेट सामन्याबद्दल माहितीपर व्हिडिओ घेऊन येणार आहे. चॅनलला जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा. एकूण असेच क्रीडा स्पर्धेसंदर्भात महत्त्वाचे अपडेट, खेळाडूंची वैयक्तिक कामगिरी आणि इतर खेळांची माहिती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळून जाईल. आजच्या व्हिडिओचा मुख्य विषय हा आहे की सध्या T20 विश्वचषक महिला स्पर्धा इंग्लंड येथे पार पडत आहे. भारतीय संघाने सलग 2 सामने जिंकून या स्पर्धेची झोकात सुरुवात केलेली होती, पण तिसरा सामना काहीसा भारताला जड गेला आणि भारताचा या सामन्यात पराभव झाला. समोर होती माजी विजेती दक्षिण आफ्रिका संघाची टीम आणि दक्षिण आफ्रिका संघासोबत खेळताना भारतीय संघ बॅकफूटवर लोटला गेला. त्यास कारणीभूत हे होतं की भारतीय संघाने खूप सोपे झेल घातले. आजच्या सामन्याच्या या विश्लेषणाबद्दल आपण जाणून घेणार आहोत की नेमके भारतीय संघाने नेमकं काय चुका केल्या आहे आणि त्यामुळे त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चॅनलला पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत जे असेल तर क्रिकेट प्रेमींपर्यंत शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. T20 विश्वचषक 2026 महिला स्पर्धा इंग्लंड येथे सध्या पार पडत आहे. भारतीय संघाने 2 सामने जिंकून स्पर्धेची सुरुवात अत्यंत तोलामोलाची केली होती, पण तिसऱ्या सामन्याने भारतीय क्रीडा फॅन म्हणजे क्रिकेट फॅनची फार मोठी निराशा झालेली आहे, कारण भारतीय महिला संघाला पराभूत व्हावे लागले. सलग 2 सामन्यात भारताची सलामीवीर स्मृती मंदानाने अर्धशतक ठोकून आपण फॉर्ममध्ये असल्याचे दाखवून दिले होते, पण हा फॉर्म काही वेळातच विरघळून गेला. तिसऱ्या सामन्यामध्ये बलाढ्य दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारतीय संघ फार ढेपाळली होती आणि स्मृती मंदानाची विकेट म्हणजे पूर्ण भारतीय संघ गडगडतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. स्मृती मंदानाची विकेट किती महत्त्वाची आहे हे दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांना सुद्धा माहिती होतं. त्यांनी तिला प्रत्येक वेळेस अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी तिची विकेट पडली आणि भारतीय संघ पूर्ण ढेपाळला. स्मृती मंदानानंतर पूर्ण फलंदाजीची मदार ही साहजिकच जेमिमा रॉड्रिक्सवर येते. जेमिमा रॉड्रिक्स देखील खेळली नाही तर भारतीय संघ पूर्ण सपशेल अपयशी ठरतो, कारण हरमनप्रीत सिंग ही भारतीय संघाची कर्णधार अजून सुद्धा देखील फॉर्ममध्ये नाही. एखादी मॅच ती खेळते आणि रिचा घोष ही फटकेबाजी करते, तसेच ती मधल्या फळीमध्ये येते आणि ओपनिंगला जी सलामीला येते ती शेफाली वर्मा ती सुद्धा फटकेबाजीच्या नादात आपली विकेट गमावते. त्यामुळे नक्कीच फलंदाजीचा भार जेमिमा रॉड्रिक्सवर जास्त असतो आणि स्मृती मंदानावरती ज्या सलामीला येते तिच्यावर देखील फलंदाजीचा भार असतो. या दोघांपैकी एकही खेळाडू जर खेळली तर भारतीय संघ विशाल स्कोर सुरुवात करतो. त्यामुळे भारतीय संघाची या सामन्यामध्ये